आपण आपल्या मुलांना जिंकायला शिकवतो, पण हरायला शिकवतो का? प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने प्रत्येक गोष्टीमध्ये नाही तर किमान काही गोष्टीमध्ये तरी यश प्राप्त करावं, जिंकावं, पदकं घेऊन यावीत, कप जिंकावेत, मेडल्स जिंकावेत, बक्षिसं आणावीत. परंतु दरवेळेलाच हे घडत नाही आणि मुलं जेव्हा हरतात तेव्हा ती हिरमुसल्यासारखी होतात. पण पालकांनो, आपण त्यांना हरायला मात्र कधी शिकवलेलं नाही. आपल्याला घराघरामध्ये हे ऐकायला मिळतं की पहिला नंबर आला पाहिजे, तुला जिंकायलाच हवं, हरायचं नाही बरं. पण आज आपण स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारूया. आपण मुलांना जिंकायला शिकवतो पण हरायला शिकवतो का? लहानपणापासून मुलांना आपण स्पर्धेत भाग घेण्याकरता प्रवृत्त करतो. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, मॅचेस असतात, परीक्षा असते. सगळीकडे एकच संदेश दिला जातो, जिंका, जीत के आओ, विक्ट्री. पण जर मूल हरलं तर अचानक घरातलं वातावरण बदलतं. कुणी काही बोलत नाही, पण चेहऱ्यावर निराशा दिसते. आणि मग मुलाला असं वाटतं की मी हरलो नाही तर मी काहीतरी चुकीचं केलं आहे. गमतीची गोष्ट अशी आहे की आपण मुलांना सांगतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण जेव्हा मुलाला कमी गुण मिळतात तेव्हा अपयशाची पहिली पायरी चढण्याआधीच आपण भाषण द्यायला सुरुवात करतो. एका शर्यतीमध्ये 10 मुलं धावतात, 1 जिंकतो, 9 हरतात. पण विचार करा की त्या 9 मुलांनी ही मेहनत घेतलेली असते, त्यांनीही सराव केलेला असतो, त्यांनीही स्वप्न पाहिलेली असतात. मग त्यांच्या प्रयत्नांचं काय? आज अनेक मुलं अपयशाला नाही तर अपयशाला मिळणाऱ्या प्रतिक्रियेला घाबरतात. लोक काय म्हणतील, आईबाबा नाराज होतील का, माझी तुलना होईल का, हे प्रश्न पालकांनो त्यांना सतावत असतात. खरं तर आयुष्यात प्रत्येक वेळेला विजय मिळत नाही. कधी आपण जिंकतो, कधी आपण शिकतो. होय, हरणं म्हणजे संपणं नसतं, हरणं म्हणजे शिकणं असतं. मुलांना जिंकण्याचा आनंद जसा शिकवतो तसं हरण्याची ताकदही शिकवायला हवी. कारण प्रत्येक वेळेला काही ट्रॉफी मिळणार नाही आहे आपल्याला, पण आपला आत्मविश्वास तो मात्र कायम आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला जर तुमचं मूल हरलं ना, तर त्याला हे विचारू नका की तू जिंकला का नाहीस. त्याऐवजी असं विचारा, तू यातून काय शिकलास. त्याच्या गुणांपेक्षा त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करा. त्याच्या निकालापेक्षा त्याने घेतलेल्या मेहनतीला दाद द्या. कारण यशस्वी मुलं या जगात खूप आहेत, पण अपयशातून पुन्हा उभं राहणारी आणि असं मूल घडवणारे जे पालक आहेत ते खरं पालकत्व आहे. लक्षात ठेवा पालकांनो, शिकणं महत्त्वाचं आहेच, पण हरल्यानंतर पुन्हा हसत उभं राहणं ही त्याच्याहूनही मोठी कला आहे. आणि कदाचित आपण मुलांना शिकवायला विसरलेला हा सर्वात महत्त्वाचा धडा आहे. मुलांना जिंकायला शिकवा, पण हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करायलाही शिकवा. कारण हेच खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबर जीवनाचं हे शिक्षण जर तुम्ही आपल्या पाल्यांना देऊ शकला तर पालकांनो, तुमचा मुलगा जीवनाचा हा संघर्ष, जीवनाची ही लढाई अगदी सहजपणे जिंकू शकेल, पुढे जाऊ शकेल. कारण त्याला हे चांगलंच ठाऊक आहे की जिंकण्याने जसा आनंद मिळतो तसंच हरल्यानंतर पुन्हा नव्याने उभं राहण्याची उमेदही मिळत असते. तेव्हा त्यांच्या गुणांबरोबरच त्यांच्या प्रयत्नांनाही महत्त्व द्या. म्हणजे तुमची मुलं पुढच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी कशी मजबूत आणि कणखर बनतील. धन्यवाद.